ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानेबा ज्यांचा श्री चांगदेव 65 हा ग्रंथ आपण पाहत आहे। आज या चांगदेव 65चा आपल्याला 19व्या ओळीत अध्याय करतो। 18 ओळ्या आतापर्यंत होऊन गेल्या। आजचा दिवस दिवाळीचा आता हंगाम सुरू झालेला आपला। या दिवाळीमध्ये आपण दिवे लावतो, प्रकाशाचा उत्सव आहे। हा बाह्य प्रकाश जो आहे तो चांगला, त्याच्या निमित्ताने आपल्याला अंतरप्रकाशाची जाणीव व्हायला पाहिजे। अंतरप्रकाश आत्म्यामध्ये आहे आणि तो आत्मप्रकाशच या सगळ्या प्रकाशांचा प्रकाश आहे। हा आत्मा नसला तरी बाहेर किती दिवे लावले तर काय होतं? एखादा मशीन नेला आणि त्याला बँड लावतात, त्याला बत्त्या लावतात, त्याला पुसायला काय आरास करतात, त्याची काय उपयोगी त्याला आज तशी पाहिलं तर तिथीच्या दृष्टीने नरक चतुर्दशी आहे। हाही सण आपल्याला अशी आठवण करून देतो। त्या दिवशी नरकासुराचा वध केला भगवंताने। नरक शब्दाचा अर्थ आहे घाव। नरक चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी सगळे लोक शरीराची स्नान करून स्वच्छ होतो, कपडे वगैरे स्वच्छ घालतो, नवे कपडे घालतो वगैरे। परंतु खरी जी स्वच्छता आहे ती अंतरंगाची स्वच्छता आहे। अंतःकरण ज्याचं शुद्ध स्वच्छ नसेल त्याने बाळगून किती सुंदर कपडे घातले, किती काही केलं तरी काळजी असते। तेव्हा देवांचा चांगदेवांचा हा जो उद्देश आहे तो उद्देश हा त्याला अंतर्मुखी बनवण्याचा, आत्ममुखी, आत्म्याकडे, आत्ममार्गदर्शनाकडे नेण्याचा प्रयत्न। हा सामान्य उद्देश नाही। जो मनुष्य आत्म्याकडे वळतच नाही, आत्म्याकडे पाहतच नाही, आत्म्याचं स्मरण करत नाही आणि केवळ बाह्य जगत, बाह्य सगळं कर्मकांड करत राहतो, त्याच्या जीवनामध्ये शेवटी नरकवास का करणार? शेवटी नरकातच जाणार ना। म्हणून नरकात जाण्यास आपण जर भगवंताची कुठल्याही प्रकारची सेवा म्हणा, स्मरण म्हणा, भक्ती म्हणा, साधना म्हणा काहीच केलं नाही
तसं भगवान आपल्याला कुठल्या जन्मात घालवले. म्हणून मनुष्य देह लाभलेला आहे आणि या मनुष्य देहाच्या योगाने आपल्याला भगवंताची सेवा करता आली पाहिजे, भगवंताची आठवण व्हायला पाहिजे, भगवंताचाच विचार यायला पाहिजे. काही नसलं निदान 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 भगवंता संबंधी ऐकलं पाहिजे. म्हणून हा प्रयत्न आपला. आज आपल्याला मनोगंची ही योगी आहे ते चांगदेवाला सांगताय. चांगदेवा, अरे तुला मी आतापर्यंत अनेक प्रकारे ओव्यांमधून दृष्टांतांनी तुला या आत्मस्वरूपाचं द्रष्टा दृश्य आणि दर्शनाचं तत्वज्ञान तुला सांगितलं. आणखी काही तुला उदाहरणं देतो. समुद्रांची आजच्या ज्या 2 ओव्या आहेत 19 आणि 20 या 2 ओव्यांमध्ये ज्ञानोबांनी दृष्टांत दिलेले आहेत. आजची ओवी अशी आहे बघा. सुताची गुंजे, सुताची गुंजे, आत बाहेर नाही दुजे. सुताची गुंजे, आत बाहेर नाही दुजे. तेवी त्याप्रमाणे तेवी तीनपणे वीण, तीनपणे वीण जाणीजे त्रिपुटी है. देवी तीनपणे वीण जाणीजे त्रिपुटी है. ज्ञानोबांनी चांगदेवाला द्रष्टा दृश्य आणि दर्शनाची त्रिपुटी सांगितली. आणि ही जी त्रिपुटी आहे त्या त्रिपुटीचं स्वरूप सांगितलं. वस्तूंच्या त्रिपुटीचं ज्ञान आपल्याला भिन्न तऱ्हेने होतं. वस्तूची जी त्रिपुटी असते त्यामध्ये ती वस्तू, तो द्रष्टाही वेगळा, ते दृश्यही वेगळं आणि ते दर्शनही वेगळं असतं. परंतु जेव्हा आत्म्यासंबंधी आम्ही बोलतो, आत्म्याचं जेव्हा त्रिपुटीचं कार्य करतं किंवा आम्हाला आत्म्याचं दर्शन पाहिजे असेल तेव्हा आत्मा द्रष्टा असतो. आपल्या सगळ्या कर्मांचा, आपल्या सगळ्या व्यवहाराचा द्रष्टा आत्माच आहे. प्रत्येक कर्म आपला आत्म्याकडे, आत्मा नसला शरीरामध्ये तर काय करू शकत नाही. म्हणून द्रष्टा तोच असतो नेहमी. मग द्रष्टाच असतो, मग त्याच हे दृश्य आहे, तोच तो या जगाच्या सगळ्या विश्वाच्या रूपाने पसरलेला आहे. दृश्य तोच आहे. आत्मा दृश्य आहे, आत्मा द्रष्टा झाला. मग दर्शन कुणाचं झाला त्याच होत. म्हणून द्रष्टा दृश्य आणि दर्शन हे आत्म्याच आहे. आणि हे सगळं मग आत्मस्वरूप आहे, आत्ममय आहे, आत्मस्थित आहे. हा विचार चांगदेवाच्या डोक्यामध्ये स्थिर करायचा आहे. त्यांना सुदैव असं आहे की चांगदेवांना असे ज्ञानोबासाठी गुरु लाभले उद्देश करायला. आणि चांगदेव कसा बनला आपल्यालाही आपल्या काहीतरी पूर्वपुण्याने आपल्याला असे सद्गुरू प्राप्त झालेले की ज्या सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला अशी उत्तम साधना मिळाली आहे की ज्या साधनेच्या बळावर आपण या चांगदेवासारखं बोलू शकतो. अहो ही गोष्ट काय सामान्य की आपल्याला इथं आश्रम तयार करता आला. महाराजांच्या कृपेने महाराजांनीच केला. आणि या आश्रमामध्ये हे असल्या प्रकारचं जे श्रवण आहे हे दुर्मिळ श्रवण असलं श्रवण आपण आता इथे करतो आहोत. ही सुद्धा खरोखर आपल्याला गुरु पुण्याई आहे आणि गुरुची कृपा आहे. तेव्हा ज्ञानोबा सांगून राहिले अर्जुन आपलं हे चांगदेवा सुताची गुंजे,
सुताची गुंडी असते, सूत गुंडाळलेला असतं ना, गुंडा. सुताच्या गुंडीमध्ये आत आणि बाहेर नाही तुझे. आतही सुतच असतं तिला, कारण ती सुरुवातीपासूनच तुम्ही सूत गुंडाळताना तिला, आणि तो गुंडा म्हणजे ते सुताची ती कठडी तयार होते. म्हणजे सुताच्या गुंडीमध्ये आतही सूत आहे, बाहेरही सूत आहे, आणि सगळं सूतच सूत आहे, दुसरं काहीच नाही सुताशिवाय. आणि आत बाहेर सगळं मध्ये, बाहेर मध्ये आणि आत तिन्ही ठिकाणी सूत आहे. आत बाहेर नाही तुझे. त्याप्रमाणे तीनपणे वीण नाही म्हणतात, तीनपणे वीण जाणूजे त्रिपुटी है. तशी आत्म्याची जी त्रिपुटी आहे अरे कामदेवा, ही या तीन पणांशिवाय नाहीये. तो द्रष्टाही आत्मा आहे, दृश्यही आत्मा आहे, आणि दर्शनही आत्मा आहे. हे सांगण्यासाठी ही ओवी आलेली आहे. तेव्हा सुताशिवाय जर काही नाहीच आहे, तसं ह्या परमात्म्याशिवाय सगळीकडे पाहिलं तर काहीच नाहीये. सगळा परमात्मा भरलाय, आत्माच आमचा भरलेला आहे सगळ्या ठिकाणी. हा विचार आमचा ठसत नाही, टिकत नाही. ऐकायला बरा वाटतो की सगळं आत्मस्वरूप आहे, सगळं आत्ममय आहे, जिकडे तिकडे आत्माच भरलेला आहे, हे ऐकायला बरं वाटत. परंतु या गोष्टी आम्हाला प्रत्यक्ष गम्य होत नाही. त्या का होत नाही? कारण आमच्या चित्तामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये अज्ञान भरलेले. अज्ञानामुळे आम्ही किती चांगलं श्रवण केलं, किती चांगला ग्रंथ ऐकला, उपदेश ऐकला, तरी तो उपदेश गोड लागतो खरा, वाटतं की फार सुंदर आहे, तर आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे असं वाटतं सुद्धा. परंतु तो भाव, ती स्थिती आपली टिकत नाही, राहत नाही, स्थिर राहत नाही. आपण घसरून जातो लगेच पटकन. इथं ऐकलेलं सगळं आपलं बाहेर गेलं, बाहेरच्या जगामध्ये संपलं, जैसे तैसे. असं होण्याने असं किती वेळ आपण ऐकत बसलो, आणि जर असं विसरत बसलो, किंवा असं सगळं घालवत बसलो, आणि संग्रह कशाचा झाला नाही, तर मग काय होतं? तेव्हा आपल्या चित्तामधलं अज्ञान आधी जायला पाहिजे. अंतःकरणामध्ये जे अज्ञान आहे, अविद्या आहे, माया आहे, ही घालवल्याशिवाय आपल्याला हे किती अत्यंत उत्तम प्रकारची अशी प्रवचन, असं हे ज्ञान संतांचं आपल्या चित्तामध्ये ठसणार नाही, टिकणार नाही. आणि ते टिकायला पाहिजे. विशेषतः आम्ही साधक आहोत ना, आता आम्ही परमार्थाचे रस्त्याचे प्रवासी आहोत, परमार्थाचे प्रवासी आहोत. मग परमार्थाचा प्रवास जर आम्ही आता सुरू केलेला आहे, तर परमार्थाच्या प्रवासाला लागणारं भांडवल म्हणजे हेच आहे. हे जगाचं भांडवल घेऊन काय करायचं? जगाच्या भांडवलाने परमार्थाचा प्रवास होणार नाही. म्हणून आत्मज्ञानासाठी आमची सगळी खटपट आहे. आमची साधना आत्मज्ञान प्राप्त करून देणारी साधना आहे. आत्म्याची साधना तुम्ही शक्ती म्हणजे आत्मशक्ती नव्हे. ती जी कुंडलिनी शक्ती आहे ती आत्मशक्ती आहे, आणि ती आत्मशक्ती आत्म्याकडे घेऊन जाईल आपल्याला. तेव्हा ते सांगून राहिले चांगदेवाला. तेव्हा आत्म्याकडे जाण्यासाठी आपल्या जवळ
अंतःकरणामधली ही अविद्या जाऊन तिच्या ठिकाणी ज्ञानाचा उजेड यायला पाहिजे, संगीती यायला पाहिजे. म्हणून तिला संगीती म्हणतात. संगीती म्हणजे आत्मप्रकाश. तो आत्मप्रकाश आपल्या चित्तामध्ये प्रकाशित झाला आणि तो तेव्हाच प्रकाशित होतो की जेव्हा ते चित्त शुद्ध होऊन जातं, निर्मळ होतं. निर्मळ झालेल्या चित्तामध्ये आत्म्याचा प्रकाश दिसतो. जसं आज आपण आता निळ्या प्रकारचे दिवे लावतो, ते जर दिवे आजूबाजूला कंदील असेल, त्याला वात असेल आणि काच असेल तर ती काच स्वच्छ असायला पाहिजे. ती स्वच्छ काच जर काजळी झाली त्याला तर मग तो आपला प्रकाश बाहेर दिसत नाही. दिवा लावूनही त्याचा उपयोग नाही. तसं ज्ञानोबा आपल्याला सांगताय किंवा चांगदेवांना सांगतायत की अरे बाबा चांगदेवा, तुझ्या अंतःकरणामध्ये पेटलेला हा जो ज्ञानाचा प्रकाश आहे, आत्म्याचा प्रकाश आहे, तो तुला कळावा, इतरांना दिसावा, म्हणून तू आत्मशुद्धीसाठी आत्म्याकडे बघ, आत्म्याकडे जा. आपले हेच चुकतं पहा. आपण पाहतो तर जगाकडे, आपल्याला जगाकडेच पाहावं लागतं, कारण जग हे सुद्धा परमात्म्याचं स्वरूप आहे. पण तशा पद्धतीने आपण जगाकडे पाहत नाही. आपण जगाकडे कसं पाहतो, जग हे स्वतंत्र वेगळं तत्व आहे, ते आत्म्याचं स्वरूप नाही, अशा दृष्टीने आपण पाहतो. आणि मग जेव्हा आम्ही आत्म्याच्या स्वरूपामध्ये त्या जगाला पाहत नाही, मग आमच्या चित्तामध्ये त्या स्वरूपाचं जे अवलोकन आहे, जे पाहणं आहे, त्याच्यामुळे आमच्या चित्तामध्ये अनेक प्रकारच्या वासना, कामना, इच्छा, द्वेष, राग, नाना प्रकारच्या गोष्टी निर्माण होतात. चांगलं वाईट, खरं खोटं, सुंदर असुंदर, या ज्या सगळ्या गोष्टी आम्ही देवाकडे पाहून मग ठरवतो. त्यामुळे आमच्या चित्तामध्ये पुन्हा मलिनता भरली जाते, भेद दर्शन होत जातं. आणि भेद दर्शन झालं की त्या भेदामध्ये आम्ही गेलो किंवा अनुकूल ज्या असतील गोष्टी त्या आम्ही घेतो आणि प्रतिकूल असतो त्यांना झटकतो, दूर सारतो. अशा पद्धतीनं जगाचा सुद्धा आम्हाला जे ज्ञानोबा सांगतात त्या पद्धतीने अनुभव घेता येतो. जगाचा अनुभव आम्ही आमच्या पद्धतीने घेतो, आमच्या मनाप्रमाणे घेतो, आमच्या चित्ताप्रमाणे घेतो, आमच्या बुद्धीप्रमाणे घेतो. हा काही खरा अनुभव नाही. खरा अनुभव आहे आत्मदृष्टीने घ्यायचा. आत्मा सर्वत्र, सगळ्या जगामध्ये, सगळ्या ठिकाणी, सर्वत्र तो व्याप्त आहे हे पाहणं हा खरा मूळ अनुभव आहे असं ज्ञानोबा म्हणतात. आणि तो आम्ही सगळ्यांनी घ्यायला पाहिजे असं ज्ञानोबा सांगतात. सगळ्या ठिकाणी तोच आत्मा जर व्यापून आहे तर सगळ्या जगात तोच आहे, सगळ्या वस्तूत तो आहे, सगळ्या प्राण्यात तो आहे, सगळ्या पदार्थात तो आहे, सगळ्यांमध्ये आहे तो. परंतु जगाचं हे जे दर्शन आहे ते आम्हाला काही वेळेला भ्रमावून टाकतंय, भ्रांत करत. ही जी भ्रांती आमच्या चित्तामध्ये आलेली आहे ती अविद्येमुळे येते, अज्ञानामुळे येते, वारंवार सांगणारे. आणि मी, माझं आणि मला या तीन गोष्टी आमच्या प्रबळ होतात. मी म्हणजे देह, जीव, मलाच माझं म्हणजे जे या देहाचं असेल ते माझं, आणि या देहाला लागणार जे असेल ते मला.
मी, माझं आणि मला या तीन गोष्टीमध्ये आम्ही अडकतो. हे तीन फार मोठे जबरदस्त असे पाश आहेत. मी, माझं, मला आलं रे आलं की मग ते तुझं आणि तुला दुसरा बरका भाव येतो. हे माझं, हे मला, ते तुझं, ते तू, तुला. अशा प्रकारची वाटणी सुरू जाते आमची. वाटणी सुरू झाली की संघर्ष सुरू होतो. संघर्षामध्ये आम्ही करतो. संघर्ष म्हणजे काय? टकराव. आता माझं म्हटल्यानंतर तू दुसरा मिळेल, अरे तुझं नाही माझं पण आहे. तिसरा मिळतो, अरे तुझं नाही माझं पण आहे. झालं की नाही? संघर्ष सुरू होतो. आणि संघर्षाचं जीवन म्हणजे अनेक प्रकारच्या आपत्तींचं, दुःखांचं जीवन आहे. अनेक प्रकारची दुःख आपल्या जीवनामध्ये मग अशा तऱ्हेने येऊ लागतात आणि आपण दुःखी होत जातो. ज्ञानोबा सांगून लागले, रामदेवा हे बरोबर नाही. आत्म्याकडे चला, आत्मस्थिती बघा. आत्म्याकडे जो जातो त्याला मग संघर्षाची, त्याला ही अशा प्रकारची टकरावृत्तीची गरज नाही. तो सगळीकडे प्रेमाने तेच स्वरूपात बसतो. सगळ्यांबद्दलचा तोच त्याचा प्रेमाचा भाव होतो. सगळ्यांमध्ये तो आपलं स्वरूप पाहतो. आपल्या स्वरूपामध्ये सगळ्यांना पाहतो. हे जे आता पाहणं आहे यामध्ये प्रेम आहे, वात्सल्य आहे, यामध्ये आनंद आहे, सुख आहे, शांती आहे, समाधान आहे. असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये कधी सुख, शांती, समाधान येत नाही. असं ज्ञानोबा सांगून राहिले. म्हणून अज्ञानाच्या खाईत पडलेले जे जीव असतात, अज्ञानी जे जीव असतात, त्या जीवांना हा दुःख भोग या मनुष्य देहाने त्यांना करावा लागतो. दुःखाच्या भोगामध्येच ते पडलेले. ते बाहेर दिवे लावले, मोठे आरास केली, मोठं फटाके उडवले, मोठ्या काही गमती केल्या, पण अंतकरणाचं दुःख साठवलेलं आहे, भरलेलं आहे. म्हणून बाह्य गोष्टींना फारसे महत्व नाहीये. अंतरंगाकडे चला. म्हणून आत्मदर्शन हा सगळ्यात कल्याणाचा मार्ग आहे. आत्मदर्शनाने सगळ्यांचंच कल्याण होतं. आपलं होतच होतं, परंतु आपलं कल्याण झालं म्हणजे आपण सगळ्यांचं कल्याण करू शकतो असं ज्ञानोबा म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांचा गाथेमधला एक अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराज त्या गाथेच्या अभंगामध्ये सुद्धा हाच विचार मांडतात बघा. अभंगामध्ये ते म्हणतात, नाद भेद सिद्ध अवघेची विरुद्ध. बघा, नाद म्हणजे आवाज. निळ्या वाद्य आहेत, निळ्या पदार्थ आहेत, त्यांचे जे नाद होतात ते नाद. त्यानंतर शब्द निळ्या प्रकारचे असतात, त्यांचे नाद आहेत. नादाचे असंख्य प्रकार आहेत. हे सगळं विश्व नादमय आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात की नाद भेद सिद्ध अवघेची विरुद्ध. हे जे सगळे नाद आहेत ते भेदानी विभागलेले. एक नाद दुसऱ्या सारखा नाही. प्रत्येक नादामध्ये भिन्नता आहे आणि ती भिन्नता म्हणूनच ते आपल्याला जास्त आवडतात. समजा सगळ्या वस्तूंचा एकच नाद झाला असता तर कोणी ऐकत वाद्य एक वाद्य घेतला असतं कुठे झालं, बस एवढी गर्दी कशाला मग.
आपण विविध प्रकारची वाद्य का ऐकतो? कारण प्रत्येक वाद्याचं स्वरूप वेगळं आहे, भिन्नता आहे, त्याच्यामध्ये नाद भिन्नता आहे, नादामध्ये भिन्नता आहे, म्हणून ती आम्हाला आवडते. आणि अशीच तक लागली भिन्नतेमध्ये गोडी आहे. अशीच तक लागली की जीवनामध्ये सुद्धा भिन्नताच पाहिजे. दररोज सारखं जीवन जीवन चालेल का? दररोज काय हेच का खाऊ घालता, नाही का? म्हणून आपल्या दररोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आपण भिन्नता पाळतो आणि त्या भिन्नतेमध्ये आपल्याला रुची लागते. मग हे जसं भिन्नतेचं हे जे दर्शन, तसं आपल्याला आपले नातेवाईक, आपले मित्र, आपले सगळे सोयरे, हा जो परिवार आपण वाढवलेला आहे त्याच्यामध्ये भिन्नता असते. ते सगळे सारखे नसतात. मामा कसे असतात, काका कसे असतात, भाऊ कसे असतात, पुतणे कसे असतात, असं प्रत्येकामध्ये भिन्नता आहे. अशा या भिन्नतेमध्ये आम्ही जगत राहतो. तेव्हा सांगतात हे भिन्नतेचं जीवन आम्हाला आधी नादाच्या रूपाने गोड लागलं. ते नाद आम्हाला खूप चांगले वाटले, परंतु पुढे या भिन्नतेमध्येच आम्हाला रुची यायला लागली. आणि भिन्नतेमध्ये जर रुची यायला लागली तर एकतेमध्ये रुची येईल का? मग येत नाही. आत्म्याच्या ठिकाणी एकता आहे, अभेद आहे. म्हणून अभेदाचं, एकीचं, एकत्वाचं जे असेल दर्शन असेल त्यामध्ये आम्हाला रुची वाटत नाही, गोडी वाटत नाही. कस काय आत्मदर्शन, कस काय ते आत्मस्वरूप, कस काय ते आत्मज्ञान, कस काय तो आत्मानंद आम्हाला आवडेलो. कारण तो एकमेव आहे, एकच एक आहे. आत्मसुख म्हणा, त्याला आत्मानंद म्हणा, आत्मज्ञान म्हणा, आत्मसाक्षात्कार म्हणा, आत्मदर्शन म्हणा, एकच एक येते. शब्द भिन्न आहेत बरं का इथं. हे शब्द भिन्न आहे. आत्म्याच्या संदर्भामध्ये वापरलेले शब्द भिन्न असतील, परंतु त्या सगळ्यामध्ये एकत्व आहे. असं कधी होत नाही की ज्याला आत्मज्ञान झालं पण त्याला आत्मानंद आलाच नाही, असं होईल का? त्याला आत्मज्ञान झालेलं आत्मज्ञानी येतो, मग त्याला आत्मानंद का होऊ नये? तो आत्मज्ञानी झाला त्याला आत्मानंद आहे, कारण आत्म्यामध्ये तो आनंदही आहे, सुख आहे, शक्ती आहे, सौंदर्य आहे, सगळं आहे. एकदा तो आत्मलाभ झाला, ते आत्मज्ञान झालं की त्याला सगळं प्राप्त होतं त्या आत्म्यात. हे सांगून राहिले चांगलेवाला, अरे तू आत्म्याकडे चल, हे सोड हे बाहेरचं प्रकार हा सगळा, आत्म्याकडे चल, तिथं सगळं मिळेल तुला आणखी. तेव्हा ज्ञानवांचा हा मोठा त्या दृष्टीनं असा सगळे चांगले त्यांचे, परंतु या दृष्टीने या संदर्भामध्ये आपण तो अभंग पाहतो. नाद भेद सिद्ध अवधेची विरुद्ध, अर्थात हे सगळे भेद जेणे तुटे भेद तेची जपे. कशाचा जप करायला पाहिजे? या गोष्टीचा नाही, तर अशा गोष्टीचा जप करा की जेणेकरून हे सगळे भेद तुटले पाहिजे, हे भेद दर्शन नष्ट व्हायला पाहिजे. ही भेदाची रुची जी लागली, आवड जी लागली ना, ती गेली पाहिजे. त्याचा जप करा, आणि तो म्हणजे तो आत्मा आहे. त्या आत्म्याचा जप करा, त्या भगवंताचा जप करा, त्याची आठवण करा, त्याचं नामस्मरण करा. त्याच्याने तुमचा हा भेद नष्ट होऊन जाईल. आणि ही भेदाची रुची गेल्याशिवाय त्या आत्म्याच्या एकत्वाकडे आपल्याला जाताच येते.
जेणे तुटे भेद तेची जपे, ज्यामुळे आमचा भेद हा असा भेद दर्शनाचा हा जो भाग आहे तो ज्यामुळे नाहीसा होईल त्या अशा एका आत्म्याच्याच जपाने ते होऊ शकते. तो आत्माच आपल्याला जपला पाहिजे, म्हणजे त्याचा जप केला पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे. उदाहरण आपलं दिलेलं आहे, या सोयीचं उदाहरण दिले त्या अभंगामध्ये ते म्हणतात सुताची गुंजे सुतची पै गाजे. म्हणजे त्या अभंगामध्ये त्यावेळेस अभंग लिहिताना तर काही चांगले संबंध होता त्यावेळेला. तेव्हा सुताची गुंजे सुतची पै गाजे. अरे त्या सुताच्या गुंजीमध्ये सुतच असं सगळं, आत बाहेर मध्ये सगळं सुतच भरलेलं आहे ना, सुतची गुंजे गाजे. तसंच म्हणतात हरिचरणांबुजे निवडता, तसं हरिचरण अंबुज म्हणजे कमळ. त्या हरीच्या चरणकृती कमलांचा जप करा, ते घ्या, ते पहा, तिथं जा. हरिचरणांबुजे निवडीचा, त्याची निवड करा. तात्पर्य असं त्या भगवंताकडे गेल्याशिवाय, त्या आत्म्याकडे गेल्याशिवाय हे भेददर्शन जाणार नाही. आमचं भेददर्शन जाणंच पाहिजे. भेदाची आवड नाही, भेदाची रुची लागलेली आहे आम्हाला. भेद आम्हाला फार आवडतात. भेदामध्ये विविधता असते ना, आहे की नाही? भेदामध्ये विविध प्रकारचे रंग आहेत, विविध प्रकारचे आकार आहेत, विविध प्रकारचे वर्ण आहे, विविध प्रकारची नामं आहे. म्हणून भेद दर्शन आम्हाला फार आवडतं. म्हणजेच आम्हाला अनेकत्वाचं दर्शनच चांगलं वाटतं. अनेकत्वामध्ये आमची बुद्धी मन चित्त रमतं. एकत्वामध्ये ते जायला तयार नाही, आणि एकत्वामध्ये जर जायलाच तयार नसेल तर मग तो आत्मा कधी आम्हाला प्राप्त होऊ शकेल. कारण आत्मदर्शनासाठी एकाग्र व्हावं लागतं. मनाला एका ठिकाणी आणावं लागेल. साधनेमध्ये सुद्धा आपली ही एकाग्रता आहे, ते तरच आपल्याला पुढे जाता येतं, प्रगती होते. साधनेला बसलो आपण आणि झाली आपली साधना सुरू झाली, पण जर मन एकाग्र होत नसेल, बुद्धी एकाग्र, मन चित्त वगैरे हे सगळं असे एकत्र ठिकाणी होत नसेल, आणि ते जर असे जगामध्ये पसरत असतील, त्यावेळेला ते विचार येत असतील, त्या भावना येत असतील, त्या कल्पना येत असतील, ते विचार येत असतील, तर कशी काय साधना होईल? म्हणून पुष्कळ साधकांची अशी तक्रारी असते की काय करावं, मी साधनेला बसलो की त्यावेळेला विविध प्रकारचे विचार आमच्या डोक्यामध्ये येतात आणि मग आमची साधना काही चांगली होत नाही. त्याचं कारण हेच आहे की ती साधना तुमची चांगली का होत नाही, कारण तुम्हाला त्या वेळेला ते जे बाहेरचे विचार येतात, हे जे भेद दर्शनामध्ये तुम्हाला जी पूर्वीची रुची होती, त्या रुचीचे जे संस्कार आहेत ते उभरून येतात. आपली साधना काय आहे, आपल्या साधनेमध्ये आपण जे पूर्वी भरलेलं असतं ना, जे गोड वाटलेलं असतं ना, जे चांगलं घेतलेलं असतं ना, ते आपल्याला आवडलेलं असतं ना, ते आपण भरलेलं असतं आपल्या अंतःकरणामध्ये. आता आपली साधना काय करते, कुंडलिनी शक्ती काय करते, ते जे तुम्ही भरलेलं आहे ना, ते उपस्थिती ही बाहेर फेकते. करा बाहेर, ही खोली स्वच्छ करा, आता दिवाळी आली, या गोष्टी या खोलीमध्ये नको, अंतःकरणामध्ये या गोष्टी नको आता. म्हणून ती साधना काय करते, हे आम्हाला पूर्वीचे जे चटक लागलेले भेदांच्या गोष्टी आवडलेल्या, ज्या गोष्टी आम्हाला फार पसंत होत्या, त्या ज्या आम्ही भरलेल्या आहेत आमच्या अंतःकरणामध्ये, त्या गोष्टी ती काढायला लागते.
म्हणून आमची साधना ही एकाग्रतेकडे नेणारी साधना आहे. परंतु त्यासाठी आधी हे जे भरलेले ते उपसलं गेलं पाहिजे. ती घाण काढल्याशिवाय स्वच्छता होईल का अंतःकरणाची. म्हणून आपली साधना दररोज साधकाने करायलाच पाहिजे. इतकी महत्वाची साधना आहे. त्याशिवाय ती स्वच्छता होईल कशी अंतःकरणाची. म्हणून ज्ञानोबा फार जोर देतात. त्यांचा आणखी पुढचा अभंग ज्ञानोबाचे अभंग सुद्धा वाचावं. आता आपण काय आहे, आपण ज्ञानेश्वरी कपड्याचा त्यांचा अभ्यास केलेला आहे. पण ज्ञानोबाचे जे अभंग आहेत, अभंग स्वतंत्र आहे त्यांचे. जसा आता हा ग्रंथ स्वतंत्र ग्रंथ आहे, तसा ज्ञानेश्वरी स्वतंत्र ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरी हा गीतेचं भाष्य आहे. जर गीतेचा भगवंताचा श्लोक आहे आणि त्याला अनुसरून त्यांना सांगावं लागतं. तिथे स्वातंत्र्य नाही त्यांना सांगायचं, त्या अनुषंगाने सांगावं लागतं. आणि मग त्याच्या अनुषंगाने समजा एखादा काही असा थोडासा बाहेर विचार असला तर तेवढं सांगून मोकळं जाते. पण तिथं त्यांना त्या श्लोकाला सोडून सांगण्याचं तिथं स्वातंत्र्य नाहीये. परंतु त्यांनी लिहिलेले जे अभंग आहे ते स्वतंत्र आहे. आता हा ग्रंथ त्यांचा स्वतंत्र आहे. त्यानंतर तो अमृतानुभव स्वतंत्र ग्रंथ आहे. मग जिथं त्यांचं स्वातंत्र्य आहे, जिथं त्यांना जे सांगावं वाटतं ते निर्भयपणाने सांगतात. ते ऐकलं आणखी जास्त महत्वाचं. म्हणून हा ग्रंथ आपल्याला अतिशय उपकार देवाला उपकार झाला तर आपल्याला नाही मिळेल. कारण हा स्वतंत्र ग्रंथ आहे. बघा त्या अभंगामध्ये काय म्हणतात. ज्ञान म्हणतात 567वा अभंग हा त्यातला. ज्ञान म्हणतात व्रते. आपण निळ्या प्रकारची व्रत करतो. आता व्रते, तपे, तीर्थे, तीर्थयात्रा करतो, तीर्थाला जातो, व्रत करतो, उपास तापास करतो. तेव्हा व्रते, तपे, तीर्थे, तवची वरी गर्गती. तवची वरी गर्गती म्हणजे या गोष्टीचा तेव्हा चांगला फायदा होतो. आम्ही व्रत केलं बा, तप करतो, आम्ही तीर्थयात्रा करतो, तीर्थ, या गोष्टींचा फायदा तेव्हा चांगला होतो. बरं, तेव्हा जव देखिले नाही तू आतुते. जव देखिले नाही तू म्हणजे तू ते आत्मतत्व तत्वम. जोपर्यंत तू त्याला पाहिलं नाहीस ना तोपर्यंत यांचं मत आहे. ते पाहिल्यानंतर हे काही नाही, यांचं काय म्हटलं. मग तुम्हाला तप करण्याची गरज नाही, तुम्हाला व्रत करण्याची गरज नाही, तुम्हाला तीर्थाला जाण्याची गरज. जोपर्यंत तुम्हाला ते आत्म्याचं स्वरूप कळत नाही, आत्मज्ञान होत नाही, आत्म साक्षात्कार होत नाही, आत्मानंद होत नाही. आणि या गोष्टी सुद्धा वास्तविक आम्हाला तिकडेच न्यायला पाहिजे. पण किती आम्ही तीर्थांचे स्नान करून आलो, किती नद्यांमध्ये आम्ही स्नान केले, तरी आत्म्याकडे जाण्याची इच्छा होत नाही आम्हाला. व्रत करा, किती उपवास करतो आपण, उपवास करतात काय काही लोक. पण उपवासाने कधी आत्मदर्शन होत का, आत्म्याकडे जातच नाही. म्हणून यांचं महत्व आहे, परंतु जोपर्यंत ते कळत नाही ना तोपर्यंत यांचा फायदा नाही असं म्हणतात. व्रते, तपे, तीर्थे, तवचिवरी गर्गती. जवन देखिले नाही तुवा तुते. अरे तू ते जर पाहिलं ना, तू ते जर पाहिलं ना, काय तिथं
जेथे वेदा मौन पडे, अरे तिथं आमचे वेद सुद्धा दपवून जातात, मौन होऊन जातात. वेदांची भाषा तिथं बंद होऊन जाते. वेद सुद्धा काही सांगू शकत नाही. ते आत्मा कसा आहे सांगावं. वेदांनाही कळत नाही, वेद चुकवून जातात. वेदांना जिथं मौन पडतं, वेद जिथं मुके होतात, असं ते ठिकाणी बाबांनो तिथं चला. जेथे वेदा मौन पडे, श्रुती नेती नेती म्हणून बहुले. ही जी श्रुती आहे, जी उपनिषद आहे, त्यांचं वेदांत आहे, तो वेदांत सुद्धा नेती नेती, न इति न इति न इति, हे नाही हे नाही हे नाही असं म्हणतो. म्हणजे श्रुतीला सुद्धा ज्या ठिकाणी सांगता येत नाही, आत्मा कसा आहे. हे बाया श्रुती सांग ना, आत्मा कसा आहे. ही श्रुती सुद्धा सांगू शकत नाही आत्मा कसा आहे, आत्मा कसा आहे. आत्मा नेती 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 म्हणतो. श्रुती नेती 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 बहुरे. मग ते सुख वाढे होडे भोगी जेसू. अरे ते सुख भोगा. आत्मसुखाचा थोडासा जरी स्पर्श झाला, आत्मसुख हे असं काही अलौकिक सुख आहे की त्या सुखाचा नुसता कण, नुसता स्पर्श, नुसता स्पर्श जरी झाला तरी तो जो स्पर्श घेणारा आहे ना, तो सोडून जातो. जसं त्या परसाला लोखंड पोचलं, त्या लोखंडाचा त्या परिसाला स्पर्श झाला की ते लोखंड जसं सोनं होऊन जात, त्याप्रमाणे ते आत्मसुख आहे. त्या आत्मसुखाचा थोडासा जरी चटका, थोडासा जरी स्पर्श झाला रे झाला एखाद्याच्या मनाला, बुद्धीला, तरी तो पूर्ण सुखी होऊन जातो. असं ते सुख आहे. म्हणून जेव्हा त्या अभंगामध्ये म्हणत आहे, ते सुख वाडे कोडे भोगी. अरे ते सुख मोठ्या कौतुकाने भोगा. बघा तुमच्या देहामध्येच येते. कुठं जायचं नाही, यायचं नाही, त्याला काही पैसे खर्च करायचे नाही, काही प्रवास करायचा नाही, काहीच त्याच्यासाठी नाहीये. इतर सुख मिळवण्यासाठी किती श्रम करावे लागतात आपल्याला, पैसा असावा लागतो हातामध्ये. आता साधा दिवाळीचा सण जरी म्हटला तरी तो सुखाने आपल्याला आनंद घ्यायचा असला तर पैसा लागेल की नाही. आता बाजारात बघा किती गर्दी लोकांची आहे ना. दुकानांवर अगदी गर्दी बहुत यशस्वी दाखवतात बघ चित्र. तर ते काय ज्या तिथे दाखवतात त्या तिथे गर्दी असणार. म्हणजे हे सुख घेण्यासाठी आम्हाला किती कष्ट आहेत, किती पैसा लागतो, किती नाना प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. पण हे आत्मसुख घेण्यासाठी काही करावं लागत नाही. कुठं जायची नाही, कुठं पैशाची गरज नाही, कुठं प्रवास नाही, कुठं श्रम नाही, कुठं काही यातायात नाही, कुठं धक्काबुक्की नाही, कुठं काहीच नाही. बसल्या जागी मिळत आहे. अरे वा रे वा. आणि असं मिळतं की ती जी सुख आहेत ना त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक. ती तरी आग घेतलं उद्या गेलं. पण हे जे सुख आता जर लागलं ना तर काय मिळत, जे शाश्वत सुख आहे आणि ते जे सुख मिळतं बाजारातलं आम्हाला ते तात्कालिक सुख आहे, तात्पुरतं आहे. पण तात्पुरत्या सुखासाठी चाललेली, शाश्वत सुखासाठी काही करत नाही. खऱ्या काय असं जेव्हा सांगता म्हणतात ते सुख वाढे कोडे भोगी.
नखापासून शिखा व्यापून या. आपल्या नखापासून पायाला जी नख आहेत ना, त्या नखापासून शेंडी शिखावून शेंडीपर्यंत, पायाच्या नखापासून तुमच्या डोक्यावरच्या शेंडीपर्यंत नख शिखांत, नखापासून शिखापर्यंत, शिखा म्हणजे शेंडी, शेंडीच्या अंतापर्यंत. नखापासून शिखा व्यापून आहे. हे सुख कसं आहे, तुमच्या शरीरामध्ये त्या नखापासून तर या शेंडीच्या टोकापर्यंत आहे ते सुख भरलेलं. एवढं सुख आपल्या देहामध्ये आहे. आपल्याच इतकं भरलेलं आहे ते नखापासून शिखापर्यंत. कधी विचार पाहिला नाही. आम्हाला असं वाटतं की तो आत्मा कुठेतरी कोपऱ्यामध्ये या देहामध्ये बसलेला असेल, कोणास ठाऊक कसा आहे काय नाही. म्हणता अरे तो तुमच्या देहामध्ये नखशिखांत भरलेला आहे ना, नखापासून शिखेपर्यंत भरलेला आहे ना. बघा तर खरी तुम्ही. नखापासून शिखा व्यापून आहे. बाप रुक्मादेवी वरू विठ्ठल हृदयीचा. कुठला विठ्ठल? हृदयीचा. ज्ञानोबाची दृष्टी हृदयीच्या विठ्ठलाकडे आहे. तोच खरा विठ्ठल आहे, तोच पांडुरंग आहे. देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, असा एक श्लोक कोण आहे त्यांचा. हा देह म्हणजेच पंढरी आहे आणि तो आत्माच विठ्ठल आहे. त्याची भक्ती करा ना. ठीक आहे, जा तुम्ही पंढरपुराला, तिथे त्या देवाचं दर्शन घ्या. परंतु त्या देवाचं दर्शन घेतल्यानंतर या देवाकडे या, इकडे वळायचंच नाही. तो बाहेरचा देव पाहत राहायचा. म्हणून ज्ञानोबांचं जे सांगणं आहे ते किती महत्वाचं आहे. खरा विठ्ठल कुठे आहे? हृदयीचा. हा हृदयात बसलेला विठ्ठल तुमचा उपाशी आहे आणि त्याला तुम्ही फराळ घेऊन जाता, त्याला तुम्ही नवस करता, त्याला तुम्ही काय काय देता विचारायला. हा उपाशी नाही, याला काही देत नाही. बाप रुक्मा देवी गरू. अरे हा तुझा बाप आहे, ही विठ्ठल, ती रुक्मा माता आहे. इथं सगळं भरलेलं आहे. ती शक्ती माता आहे रुक्मा देवी. तो आत्मा विठ्ठल आहे. म्हणजे शक्ती माता रुक्माई आहे आणि हा देवरूपी पंढरपूर आहे, पंढरी आहे. तेव्हा हा देवी वरू बसा. बाप रुक्मा देवी वरू विठ्ठल हृदयीचा. ध्यायी सुखे रया. ध्यायी, ध्यायी म्हणजे ध्यान करणे. त्याच हे बाबा रया, त्याच सुखानं ध्यान करणार रे. कशाला म्हणून फिरतो रे, कशाला इकडे तिकडे जातो रे. तुम्ही एका ठिकाणी बसून ध्यान करणार आहे, तुझ्या हृदयात येणार तो विठ्ठल रुक्मिणी, ते पंढरपूर इथं देणार आहे. वैष्णव गुच्चो करणार ध्यान त्याच, ते सुख तुला मिळेल नाही. तर खान सांगतात ज्ञानोबा. ज्ञानोबांच्या या या असल्यावर लक्ष द्यावं. हे जे अभंग आहेत ज्ञानोबांचे, हे किती आपले मौलिक अभंग आहेत आपल्या साधनेच्या दृष्टीनं. आणि आता आपण हा ग्रंथ घेतलेला आहे सांगदेवाचा, उद्देशाचा. हे विचार ज्ञानोबांचे
त्या अभंगामधून प्रगट झाले. तेव्हा आजच्या सत्संगाची वेळ संपलेली आहे. आज दिवाळी आहे, घरी जायची गर्दी असेल तेव्हा आज सत्संगाचं विश्रांती घेऊन समाप्त करूया. हरिओम.